विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 10 दिवस उलटले तरी राज्यात सरकार स्थापन होण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. स्पष्ट बहुमत मिळूनही महायुतीतील मुख्यमंत्री पद आणि इतर मंत्रिपदाच्या वाटपावर चर्चा सुरू आहेत. महायुतीने यंदाच्या निवडणुकांमध्ये मोठे यश मिळवत विजयाचे श्रेय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आणि राज्यातील महिलांना दिलं आहे. महायुतीने निवडणुकीपूर्वी या योजनेअंतर्गत दरमहा 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं, जे आता पूर्ण करण्याची तयारी सरकारने दर्शवली आहे. तसेच या योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची तयारी सुरू आहे. राज्यातील 2 कोटीपेक्षा अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असला तरी सरकार पात्र महिलांपर्यंत मदत पोहोचते का याची खात्री करण्यासाठी तपासणी प्रक्रिया राबवणार आहे. या प्रक्रियेमध्ये अपात्र लाभार्थ्यांची छाननी होऊन योजनेची पारदर्शकता वाढणार आहे. वित्त विभागाच्या म्हणण्यानुसार या तपासणीमुळे खोटे दावे करणाऱ्यांना योजनेतून वगळता येईल, तर खरोखर गरजू महिलांपर्यंत आर्थिक मदत पोहोचेल. सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेच्या अंमलबजावणीवर मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.